सगळ्यांशी हाय हॅलो झाल्यावर तो स्नेहाच्या रूममध्ये आला. ती खिडकीच्या बाहेर एकटक बघत होती. रडून रडून डोळ्यातलं पाणी सुकलं होतं. ओठ कोरडे पडले होते. अंगात त्राणही उरला नव्हता. पुढे ना गळ्यात मंगळसूत्र, ना कोणता दागिना अंगावर. पण आज त्याला राग येत नव्हता. वाटत होतं ते फक्त तिच्यासाठी वाईट. त्यानं मागे येऊन तिला आवाज दिला, पण त्याचा आवाज तिच्या कानापर्यंत पोहोचलाच नाही. म्हणून त्याने मागे जाऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला. त्याच्या स्पर्शाने ती दचकून गेली आणि मागे जाऊन तिचा तोल गेला. तोच संकेतने तिला सावरलं. तो तिच्याकडं पाहत होता, पण तिच्या मनात भय, द्वेष, चिंता, राग ह्या मिश्र भावना होत्या. स्वतःला सावरून त्यानं तिला सावरलं. संकेत एकटाच बोलत होता. ती फक्त ऐकत होती. तिला त्रास नको म्हणून राधाचा विषय त्यानं प्रखरपणे टाळला होता. स्नेहा माहेरी होती तेव्हा संकेत रोज येऊन तिची चौकशी करायचा. मम्मी पप्पाला पण आपण चांगल्या मुलाच्या हातात आपल्या मुलीचा हात दिला असं वाटत होतं. 5-6 दिवसांनी आई आणि बाबा आले आणि स्नेहाशिवाय घरात करमत नाही हे कारण सांगून तिला घेऊन गेले. स्नेहा आज घरी येणार म्हणून संकेत पण लवकर आला होता. आईने तिला जास्त शारीरिक कष्ट पडायला नको म्हणून स्वयंपाकाला पण बाई लावली होती. घरी आल्यावर पण ती जुजबीज बोलायची. घरातलं थोडेफार काम पण करायची. पण मिसकॅरेजमध्ये झालेल्या ब्लड लॉसमुळं लवकर थकून जायची. वीरने तिला बाकीचे टॉनिक पण सुरू केले होते. रूममध्ये आल्यावर संकेत तिला बेडवर झोप, मी खाली झोपतो असं खूप वेळा सांगत होता. पण ती काही न बोलता सोफ्यावर जाऊन झोपायची. रोज झोपेत दचकून जागी व्हायची. संकेत गाढ झोपेत असायचा म्हणून त्याला कधी समजत नव्हतं. 2 दिवसांनीच बाबांच्या बहिणीचा नवरा वारला म्हणून ते दोघे गावी निघून गेले 8 दिवसांसाठी. पण स्नेहाला कोणताच त्रास होता कामा नये म्हणून स्ट्रिक्ट वॉर्निंगसुद्धा संकेतला दिली होती. ते दोघे जाताना बघून स्नेहाचा ऊर भरून आलता. बाबा लवकर या असं सारखं ती म्हणत होती. खूप आधार वाटायचा तिला त्यांचा. आता तर संकेतसोबत एकटं राहायचं या भीतीनेच ती कापायला लागली होती. रात्री जेवताना संकेत तिच्याशी बोलायचा व ती मानेनेच बोलायची. चुकून हात लागला तर दचकून जायची म्हणून तो तिला टच पण नाही करायचा. खूप हिंमत करून आज तो परत तिची माफी मागत होता आणि त्याच्याशी थोडं तरी बोल म्हणून सांगत होता. संकेत, स्नेहा प्लीज माझ्याशी बोल. मी खरंच सांगतोय, आता मी सुधारलोय. माझा आणि राधाचा काहीच संबंध नाही आहे आता. मी फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम करतो. तुझा अबोला नाही ग सहन होत मला बच्चा. प्लीज स्नेहा, फॉरगिव्ह मी. म्हणून तो विनवत होता. वीरही तेवढ्यात हॉस्पिटलमधून आलता, पण घरात न येता बाहेरूनच ऐकत होता. स्नेहा, बस झालं हे नाटक. नाटक? स्नेहा, हो नाटक. गेले ना सगळे? नाही आहेत ना आता इथं कोणी आपल्याशिवाय? मग का माझ्याशी इतकं चांगलं बोलताय? कोण आहे मी तुमची? का कशासाठी हा देखावा? आता अचानक माझ्यावर प्रेम कसं काय आलं तुम्हाला? आता आई बाबा माझे मम्मी पप्पा पण नाही आहेत. मग का माझ्याशी गोड बोलताय? हे बघा, मला माहिती आहे तुम्हाला राधा आवडते. मग जावा ना तिच्याकडं. का मागे लागलाय माझ्या? आता सगळ्यांना तर खात्री आहे की तुम्ही सुधारलेत. मग का करताय हा देखावा? स्नेहा, मी खरं सांगतोय, मी खोटं का बोलू? अगं माझा आणि राधाचा काहीच नातं नाही आहे आता. त्या दिवशी पण हे सांगायला गेलतो मी तिला. तू आहेस माझं सर्वस्व आणि मला हे दुसऱ्या कोणाला नाही तुला पटवून द्यायचं आहे. मागचं विसरून जा असं नाही म्हणणार मी, पण मला एक सुधारण्याचा चान्स बच्चा. म्हणून तो तिला हात लावायला जातो तर डोंट यू डेअर टच मी संकेत. स्टे अवे फ्रॉम मी अँड माय चाइल्ड. चाइल्ड? स्नेहा, स्नेहा वी डोंट हॅव चाइल्ड. वी लूज इट, यू नो दॅट. ओह शट अप संकेत. नाव यू आर टेकिंग डाऊट ऑन माय कॅरेक्टर. जान लिसन, आपल्याला मूल नाही आहे, तू समजून घे. आपण आपलं मूल गमावलं आहे, समजतंय का तुला? का तुम्ही मला नेहमी त्रास देता? काय मूल नाही म्हणताय? हे काय इथं आहे ना बेबी. म्हणून ती सोफ्याकडे बोट दाखवते. संकेत तिच्या अशा वागण्याला शॉक होऊन जातो. मूल गमावण्याचा सदमा तिला लागला होता. वीरलाही शॉक बसतो. त्याच्या हातातली बॅग खाली पडते. आवाजांनी स्नेहा त्याला ओढत घरात आणते. वीरदा, इथं बेबी आहे ना, सांग ना. हे खोटं बोलतायत की मला बेबी नाही आहे. हे बघा, तुम्हाला जर बाळाची काळजी घ्यायची नसेल तर त्याची आई समर्थ आहे. मी एकटी त्याची काळजी घेऊ शकते. आणि जर इतकंच माझा आणि माझ्या बाळाचा त्रास होत असेल तर मी तुम्हाला डिवोर्स देऊन देईल. स्नेहा, म्हणून संकेत तिच्यावर हात उचलतो. ती घाबरून दोन्ही हात क्रॉस करून तिचा फेस कव्हर करते. वीर सिच्युएशन सांभाळत संकेतला शांत व्हायला लावतो. हो आहे इथं बाळ म्हणून वीर सिच्युएशन सांभाळून नेतो. संकेत रागाने लालबुंद झाला होता.
मी इथं तुला मिळवायचा प्रयत्न करतोय आणि तू मला घटस्फोट द्यायच्या गोष्टी करतेस. मान्य आहे मी खूप चुकलोय, पण सुधारण्याची एक संधी तर देव पण देतो ना. स्नेहा घाबरून वीरच्या पाठीमागे लपली होती. तिला घाबरलेल्या अवस्थेत बघून राग शांत करून संकेत बोलू लागतो. स्नेहा बोलतोय मी काहीतरी म्हणून संकेत तिला ओढतो. तशीच ती त्याच्याकडे ओढली जाते आणि जाऊन त्याच्या छातीला आदळते. तिला जवळ कवटाळून माझ्याकडे बघ स्नेहा, तुला खरंच वाटतंय का मी खोटं बोलतोय? माझ्या डोळ्यात तुला तुझ्यासाठी प्रेम, आपुलकी, माया नाही का दिसत? संकेत आपली पकड घट्ट करत तिला बोलत होता. मान्य आहे आजवर नाही देऊ शकलो तुला सुखाचे क्षण, पण यापुढं असं नाही होणार राणी. एक चान्स तर दे ना स्नेहा. मी सगळ्यात चांगला नवरा बनून दाखवेल. अगदी तुझ्या लव्ह स्टोरीमधल्या हिरोसारखा. स्नेहा त्याच्याकडे डोळ्याच्या पापण्या हळूच उघड बंद करून पाहत होती. त्याच्या डोळ्यात पाणी तरंगत होतं, पश्चाताप दिसत होता. बोलशील का काही बच्चा? त्यांना असं बघून वीर त्याच्या रूममध्ये निघून गेला. पण मनात स्नेहा कोणत्या बेबीविषयी बोलत होती याचा विचार करत होता. स्नेहा संकेत चल म्हणून तिला तसंच उचलून बेडरूममध्ये आणतो आणि तिला तिथंच झोपवतो त्याच्या कुशीत. स्नेहा शेवटपर्यंत त्याचा टी शर्ट सोडत नाही. त्याला ते बघून खूप भारीवालं फिलिंग येतं. आता तरी ही माझ्यावर विश्वास ठेवायला लागली आहे म्हणून. रात्री 2 वाजता माझं बाळ द्या म्हणून स्नेहा मोठ्या मोठ्याने आवाज देत होती. तिचा आवाज ऐकून वीर पळत रूममध्ये आला. संकेत तिला समजावत होता, पण ती ऐकायला तयार नव्हती. माझं बाळ रडतंय, मला जाऊ द्या म्हणून ती त्याला सांगत होती. ती आउट ऑफ कंट्रोल होते बघून वीरने तिला झोपेचं इंजेक्शन देऊन झोपी घातलं. वीर, स्नेहा कोणत्या बाळाबद्दल बोलत होती? तिला माहीत आहे ना तिचा गर्भपात झालाय ते? वीर, हो संकेत, पण मला असं वाटतंय स्नेहाला आधीच माहिती असावं ती आई होणार आहे म्हणून. काय? हो रे, तिनं काही स्वप्न रंगवली असतील बाळाचे. मी असं जज नाही करू शकत. पण सॉरी, मगाशी तुझ्याशी बोलताना ऐकलं होतं मी, म्हणून मी माझ्या एका मानसोपचार तज्ज्ञ मित्रांशी बोललोय. त्याला स्नेहाची केस समजून सांगितली आहे. उद्या आपण तिला तिथं घेऊन जाऊ. अरे पण ती वेडी नाहीये वीर. डोंट बी फुल्ली संकेत. तिच्या डोक्यात काय चाललंय हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तिला वेडं ठरवायला नाही. तिला काही होणार नाही याची जबाबदारी माझी. वीर, ती पहिल्यासारखी होईल ना रे. तिला खूप त्रास दिलाय मी. आता फक्त सुखात बघायचं आहे. प्लीज तिला लवकरात लवकर बरं कर. म्हणून संकेत वीरच्या गळ्यात पडून रडत होता. वीरलाही टेन्शन आलतं, पण संकेतला सावरण्यासाठी तो स्वतःला आवर घालत होता. संकेत परत स्नेहाजवळ गेला. वीर तिथंच हॉलमध्ये झोपला. संकेतने तिला पाहिलं तर आपसुकच त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तिच्या कपाळावर किस करत तो तिथंच बसून झोपी गेला. इकडे वीर घरच्या छताकडे बघत, का मी स्नेहाकडे इतका ओढला जातोय? त्यालाही कारण होतं. स्नेहाचं स्थळ पहिलं वीरला आलं होतं, पण ती त्याच्यापेक्षा 9 वर्षांनी लहान होती आणि त्याला डॉक्टर बायकोच हवी म्हणून त्याने तिला नकार कळवला होता आणि 2 महिन्याच्या दौऱ्यावर निघून गेलता. म्हणून मग संकेतला जबरदस्तीने लग्नाला उभं केलं गेलं होतं. पण स्नेहाचा लागवी स्वभाव पाहता आपण का लग्नाला नकार दिला याचा पश्चाताप त्याला होत होता. आपण एकदा तरी स्नेहाला बघून घ्यायला पाहिजे होतं, म्हणजे ती आपली झाली असती. आज हा विचार पण त्याच्या मनाला शिवून गेला होता. असो, आता ती संकेतची बायको आहे. बायको म्हणून नाही, पण वहिनी म्हणून तो तिची पूर्ण जबाबदारी घेत होता. नेक्स्ट डेला स्नेहा नॉर्मल वागत होती. रात्रीचं तिला काहीच लक्षात नव्हतं. तरी तिला माहीत न होता तिला डॉक्टरांकडे आणलं होतं. उपचार करताना तिच्यावर झालेले अत्याचार आणि गमावलेल्या बाळ ह्यामुळं ती असं वागते हे लक्षात आलं. डॉक्टरांनी तिला मेडिसिन दिले. मेडिटेशन, प्राणायाम करायला सांगितले. स्नेहाचे 2-3 काउन्सिलिंग सेशन झाले होते. जर ती कधी जास्त वायबल झाली तर झोपेच्या गोळ्याही दिल्या होत्या. आता नॉर्मल वागत होती ती. त्रास व्हायचा पण स्वतःला सावरत होती. संकेतशी थोडे का होईना बोलायची, पण जर कोणी मोठ्याने बोलले की लगेच दचकून घाबरायची. डॉक्टरांनी त्यांना सक्त सांगितलं होतं की बाळ किंवा प्रेग्नेन्सीबद्दल तिच्याशी कोणीच बोलायचं नाही. शक्यतो त्या गोष्टीपासून तिला लांब ठेवायचं. स्वतःवर झालेल्या अत्याचाराची झळ तिच्या मनात खोलवर रुतून बसली होती. 8 ते 15 दिवस झाले. बाबा आई आले नव्हते म्हणून स्नेहा रुसून बसली होती. संकेत, काय झालं बच्चा? बघा ना, आई बाबा अजून नाही आले. मला खूप आठवण येते म्हणून रडकं तोंड करून ती त्याला सांगत होती. त्याला हसू येत होते, पण हसण्याला आवर घालत तो तिला समजावत होता. विषय बदलत, स्नेहा एक सांग, त्या बॅगेत काय आहे गं? तू कधीच खोलली नाहीस आल्यापासून. ती वरच ठेवली आहेस. त्यात का? काही नाही म्हणून ती नजर चोरत होती. खरं का? ठीक आहे, नको सांगू, माझं मी बघतो. म्हणून तो स्वतः बॅग काढायला जातो. ती त्याच्या मागे ओपन नको नको म्हणत होती. त्यानं एक हात वर करून बॅग काढत होता.
ती त्याच्या एकदम जवळ होती. त्याचे हार्टबीट्स तिला ऐकू येत होते. कसंनुसं घाबरलेल्या अवस्थेत त्याला डोळे उघडझाप करत पाहत होती. त्याला खूप मस्त वाटत होतं. ही अशीच नेहमी जवळ राहावी असं मनात तो बोलत होता. सरतेशेवटी त्यानं बॅग काढली. मी उघडू की तू सांगते? नको ना प्लीज. का? आता तर मी बघणार. आय एम डॅम एक्सायटेड टू सी. ओके, डू व्हॉट यू वॉन्ट. आफ्टरवर्ड डोंट से सिंगल वर्ड टू मी, ओके बच्चा. त्यानं बॅग खोलली तर तो अवाकच झाला. त्यात खूप सारे गिफ्ट होते. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.